भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे खानदेवी मित्रमंडळ, नवतरुण उल्हास मंडळ काल्हेर तसेच विजय लव क्रीडा मंडळ काल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली। या धार्मिक सोहळ्यानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। महापूजेसाठी गावातील ग्रामस्थ, मान्यवर महिला, पुरुष तसेच लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतले। महापूजेच्या निमित्ताने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भजनाच्या मधुर स्वरांचा उपस्थित भाविकांनी आनंद घेतला। त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खानदेवी मित्रमंडळ, नवतरुण उल्हास मंडळ व विजय लव क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। म्हणजे जवळजवळ आता 49 वर्षे या पूर्ण झालेली आहेत आणि ह्या मंडळाची तिसरी पिढी हा कार्यक्रम करत आहेत। पहिला आमचे समजा वडील, त्याच्यानंतर आमची पिढी आली आणि आता आमची पोरंही हा सोहळा करीत आहेत आणि खूप मेहनत करून हा मंडळ आम्ही या मुलांनी उभा केलेला आहे। पूर्ण नवतरुण उल्हास मंडळ असेल किंवा समजा जी मंडळी आहे खानदेवी मित्रमंडळाची, विजय स्पोर्ट, लव लाईन, आणि या सगळ्या मेहनत करूनच आजपर्यंत ही पोरं तयार झालेली आहे। आणि नुसते तेवढंच नाही, आता हा सोहळाच नाही तर याच्या मागे बरंच या मंडळाने आम्हाला बरंच काही दिलेलं आहे। जवळजवळ 25 गावगटामध्ये असा मंडळाचं नाही काही एवढा ज्यांनी कार्य केलं असेल। जवळजवळ महाराष्ट्राला कबड्डी क्षेत्रातून बरीच पोरं दिली, म्हणजे महाराष्ट्र लेवलला दिली, नॅशनल लेवलला दिली, जिल्हा पातळीवर दिली, आणि तेच नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये या मंडळाने काही ना काही कामगिरी केलेली आहे। आता क्रिकेटमध्ये सुद्धा एक पोरगा आमचा रणजी खेळत आहे, म्हणजे सीझनवर तो रणजीमध्ये आहे, म्हणजे सीझनवरच आहे। अशी सगळ्या पूर्ण सर्व क्षेत्रामध्ये आमची हा मंडळ अग्रेसर आहे आणि आमच्या मंडळाचा एकच ध्येय आहे, कुणाचा विनाश करणार नाही आम्ही। आमच्यावर बरेच आघात झाले। जवळजवळ या 25 वर्षामध्ये जेव्हापासून आम्ही कबड्डी क्षेत्रात उतरलो तेव्हापासून प्रत्येक वर्षी आम्हाला बऱ्याच मित्रमंडळांच्या ऑफर आल्या, तुमची पोरं द्या, फोडली पण आम्ही आमची मंडळी ठाम उभी राहून आज मंडळ चालवत राहिलो आणि सर्व ज्यांनी आमची मंडळांचा फोडला ते सर्व नाश पावली। मग आमचा एकच ध्येय होता का आम्ही कुणाचा विनाश करणार नाही, आम्हाला फक्त ध्येय एकच आहे, आम्ही टिकून राहू, म्हणून आज आम्ही सर्वांच्या पुढे आहोत। तुम्हाला म्हणून आता सांगितलं ना मी, पूर्ण जवळजवळ बरेच 25 वर्षाचा कालखंड आमचा या क्षेत्रामध्ये, म्हणजे 49 वर्षे तर आमच्या वडिलांनी केली, त्याच्यानंतर जवळजवळ आम्ही 25 वर्ष आताही नवीन पिढी आमच्या बरोबर चाललेली आहे। आणि संपूर्ण प्रत्येकाचा एकच ध्येय, आपला मंडळ कसा टिकेल, मंडळातील जेवढी पोरं आता दिसतात एवढी मुलं कुठल्याच मंडळात नसतील, एकमेकाशी एकोप्याने राहणारा हा मंडळ आहे, म्हणून आम्ही हा ध्येय पूर्ण करतोय। इथे आता जो या कार्यक्रमाला इथे भजन मंडळ येऊन कुंभार शिव विठ्ठल रुक्माई भजन मंडळ कुंभार शिव यांनी खूप सुंदर असं एक आम्हाला भजन ज्ञानामृत दिलेलं आहे, तर त्यांचं मी आभार मानतो। आणि आम्हाला या प्रत्येक कार्यासाठी जी मंडळी आमच्या पाठीमागे ज्यांचा काय हात आहे, अशी बरीचशी मंडळी आहेत। आमच्या मंडळाने आजपर्यंत नुसतं कबड्डीत नाही, मंडळाने जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य दिले, पंचायत समिती सदस्य दिले, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच दिले, म्हणजे सगळं काही या मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे। तरी सुद्धा आता म्हणजे याच्या पुढच्या वर्षी 50 वर्ष संपूर्ण गावाला इथं बोलवून जे काही पंचक्रोशीला आमंत्रण देणार आहोत आणि ज्यांनी काय मोठे कार्य केले असेल त्यांचा आम्ही सत्कार करू इथे त्या पद्धतीने। बरोबर, अतिशय प्रेमळ मुलं आणि कष्टाळू सांगाल तर त्यांना तोडत नाही, अशाप्रमाणे एक दिवसाचं काम आहे ना, एक दिवसात अशी तयारी करतात की आपण महिनाभर केले तरी होणार नाही, पण अशी मुलं आमची आहेत, एकजुटीने एक मनाने सर्व एक दिवसात किंवा एक रात्री देऊळ बांधतात, त्याप्रमाणे अशी मुलं आमची आहेत। आणि अशी त्यांची संघटना, त्यांची म्हणजे आमची संघटना अशीच चांगली राहो हीच सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो।
सांगायच्या बद्दल आमचे तात्या शेठ समजा आमच्या पाठीशी त्यांचा हात आहे आणि त्यांचा आशीर्वाद खूप मोठा आहे. तसेच आमचे रोहन आधी हे झाले, महेश झाले, लवणवाले आपले विजय झाला, खास करून जगदीश शेठ एकदम श्रमवाला आहेत, दिलीप शेठ, सत्यवान शेठ अशी भरपूर समजा श्रम करणारी आहेत आणि त्यांच्या मेहनतीने आणि खरोखर आमचे भरत शेठ आमचे काल्हेरचे उपसरपंच त्यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा असतो. ग्रामस्थांबद्दल सांगायचं गेलं तर खरोखर अशी एकजुटीने म्हणजे जीप्रमाणे मुलं आहेत त्याप्रमाणे ती ग्रामस्थ शेजारी पाजारी आहेत किंवा गावकरी आहेत अतिशय कार्यक्रम असल्यानंतर ती एकजुटीने असतात आणि प्रतिसाद चांगला आम्हाला या करता देतात.